नमस्कार, मी प्रियंका. बातमीपत्रामध्ये महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य. विरोधकांनी घेरल्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव. उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर मनसेचं ट्विट. चंद्रपुरात भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर भाजप अध्यक्षाला हटवलं. भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. सुभाष कासन गोट्टूवारांवर उमेदवार बदलत पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना. दुचाकीवर आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार. बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी. कोरेगाव भीमामध्ये आज 208वा शौर्य दिन. शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट. अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी. कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात. नवीन वर्षाच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाची ही खास दृश्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत. रक्तदानानंतर एकनाथ शिंदेंनी जनतेला दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. नवीन वर्षाची मुंबईसह परिसरामध्ये पावसाने सुरुवात. जगभरात नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा अनेक भाविकांमध्ये रुजलेली आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला पहाटेपासूनच मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. यामध्ये श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी आणि बाबुलनाथ मंदिरांचा विशेष समावेश असतो. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात पोहोचते. विशेषतः श्री सिद्धिविनायक मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सगळं घडतंय तिकडे? तर आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली आहे. त्यामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि बाबुलनाथ मंदिर यांचा विशेष समावेश आहे. या मंदिरांमध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. वर्षाचा पहिला दिवस हा चांगला जावो, देवाचा आशीर्वाद आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी घेऊ, अशी एक भावना अनेक भक्तांमध्ये असते. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये गर्दी दिसून येते. श्री सिद्धिविनायक मंदिराचं हे थेट दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात तिथे भाविकांची गर्दी झालेली दिसून येते. आजच्या वर्षातली ही पहिली आरती तिथे सुरू झालेली आहे. वर्ष चांगलं जावं, सुखाचं जावं,
भरभराटीचं जावं यासाठी देवाकडे प्रार्थना करणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांमध्ये गर्दी करतात आणि देवाचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावर राहावं, वर्ष चांगलं जावं यासाठी 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये गर्दी होते। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच मंदिरांमध्ये दर्शनासाठी झालेली ही गर्दी आपण बघतोय। नवीन वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने व्हावी, सुखाचं हे नवीन वर्ष जावं यासाठी पहिल्याच दिवशी देवदर्शनाची परंपरा ही अनेक भक्तांनी अजूनही जपली आहे। मोठ्या प्रमाणात ही भाविक भक्त मंदिरांमध्ये जातात। पहिल्या दिवशी नवीन वर्षाची आपली सुरुवात देवदर्शनाने केल्या जाते। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे। मंदिराची ही थेट दृश्य खास न्यूज 18 नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पाहतोय मुंबईकरांनी गर्दी केली आपल्या लाडक्या बाप्पा सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनासाठी। आपण सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो हजारोंच्या संख्येने सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईकर गणेश भक्त जो आहे सिद्धिविनायक मंदिराची इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे पाहू शकतो सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी आलेले आहेत। सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त आलेले आहेत। आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात। आज कुठली अंगारक संकष्ट चतुर्थी नाही तरी देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त आपल्या गणपतीच्या दर्शनाला इथे येत असतात। आज आपण इथे पाहतोय की पहाटे मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि असं असताना देखील मध्यरात्रीपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिराच्या इथे त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत येऊ लागलेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की मुंबई महापालिका निवडणुकीची देखील रणधुमाळी एकीकडे सुरू आहे, त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरामध्ये येत आहेत। आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो वर्षाची पहिली सुरुवात जी आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनाने व्हावी अशी इच्छा सर्व मुंबईकरांची आहे। त्यावेळी मुंबईकर मोठ्या संख्येने दरवर्षी न चुकता सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। आपण जे पाहतो सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती करण्यात आली आहे। जशी अंगारक संकष्ट चतुर्थीला करण्यात येते तशी ही अंगारक संकष्टी नसताना देखील इथे गणेशोत्सव जे आहे ते फुलांनी सजवण्यात आलेला आहे। गणेश भक्तांनी देखील मोठी रीत जी आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे लावलेली आहे। आज दिवसभरात अशीच गणेश भक्तांची रेलचेल जी आहे या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिन साजरा होत असून सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन केलंय। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठं विधान केलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। त्याचबरोबर आरक्षण मर्यादा जिथे 50% खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। 50% पुढे आरक्षण जाता कामा नये। मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50% पुढे, मराठवाड्यातल्या मला वाटतं 2 का काहीतरी आहेत अशा जिल्हा परिषद 50% पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50% पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50% आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील।